स्वामी म्हणतात, जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असाल आणि तरीही तुम्ही दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी तुमच्यासाठी सुख घेऊन उभा आहे. याला दुर्लक्ष करू नको. माझ्या प्रिय मुला, या संदेशाला आज तू पूर्ण ऐक. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवावं लागतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. विश्वास ठेव, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहो. जे काही तुझ्या सोबत चालू आहे ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस ठेव विश्वास, मग बघ कसं होईल ठीक. स्वामी म्हणतात, जीवनात कोणत्याही दिशेला जाऊ नका, योग्य त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा. वाईट सवय, वाईट दिशा तर कोणीही लवकर जायला जातं, पण चांगल्या गोष्टीकडे जायला वेळ लागतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मोठे व्हायला ओळख नाही, माणसाची मने जिंकावी लागतात. जगात कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला तू 10 मिनिटापर्यंत आज पूर्ण ऐक, कारण हे 10 ते 12 मिनिट तुझ्या आयुष्यात मोठे चमत्कार करतील. आज तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि 10 ते 12 मिनिटे या संदेशाला दे. मग बघ, तुमचे पुढचे 10 ते 12 वर्ष स्वामी खूप सुखाचे घालवतील. तुमच्या आयुष्यातील अख्खं आयुष्य खूप आनंदात जाईल. स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण ते सदैव आपली साथ देत असतात. स्वामींनी कालही आपली साथ दिली होती. स्वामी तर आजही आपलीच साथ देत आहेत आणि स्वामी उद्याही आपली साथ देणार आहेत, हे मात्र नक्की. जितका पैसा गाठीला तेवढ्या माणसे भेटीला. आयुष्यात माणसं भेटण्याची कारण कधी कधी पैसा सुद्धा असतो. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. आयुष्यात 2 गोष्टी महत्वाच्या असतात, एक तर स्वप्न पाहणे आणि दुसरी स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करणे. बाळा, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालव, कारण विचाराने माणसं खेचतो आणि प्रयत्नाने प्रगतीचा मार्गावर पोहोचतो. तुम्हाला लागलेली गोष्ट आयुष्यात खूप महत्वाची असते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू जर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवत असशील, तू जर माझी भक्ती करत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घे, कारण येथे मी अशाच प्रकारे रोज तुझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आता येणार आहे. देणारा तर तोच आहे, करणाराही तोच आहे, करतो करिता ही तोच आहे. पण आपण काय, आपली फक्त श्रद्धा असायला हवी. आपली श्रद्धा असेल तर देव सगळं काही देते. घरात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नावाची ज्योत असेल तर उजेडातही आपल्याला स्वामी समर्थांचे दर्शन घडेल. कोण म्हणतं की स्वामी चमत्कार करीत नाहीत? स्वामी तर प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार करतात, फक्त विश्वास ठेवावा लागतो. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरात प्रवेश करते, मन स्थिर बनते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळाटही कायमचा निघून जातो. स्वामी सांगतात, ज्याने स्वामी समजले ते निशंकचा खरा अर्थ समजला. आयुष्यात स्वामी सदैव साथ देतात, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आम्ही खूप काही मोठमोठे संदेश तयार केले आहे. तुला आता ते फक्त ऐकायचे. तू फक्त विश्वास ठेव, तुझ्यासाठीच आम्ही ते संदेश खास बनवलेले. स्वामी म्हणतात, सही कर्म वही नहीं जिसके परिणाम हमेशा सही हो. सही कर्म वो भी है जिसका उद्दिष्ट गलत ना हो. जर आयुष्यात आपण एखादं काम करतोय पण त्याचे जर परिणाम आपल्याला चांगले मिळतील तर ते काम बरोबरच असेल असं नाही, पण आयुष्यात आपण एखादं असं काम करतोय ज्याचं ध्येय मात्र सर्वांचं चांगलं करण्याचं आहे, तो काम सुद्धा चांगलं असतं. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू माझा प्रिय भक्त आहे आणि या संदेशाला तू पूर्ण ऐक अशी आमची पूर्ण इच्छा आहे. या संदेशाला तू टाळू नको. न टाळता 10 मिनिटे अजून पूर्ण ऐकून बघ.
झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असतात. तसेच आयुष्यात काय गमावले हे विसरू नका. नवीन काय मिळवू शकता यात जीवनाचा खरा अर्थ. जिथे सर्वच असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निघू दे मनातील भय असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांचा मायेची साथ मिळू दे. हे स्वामी राया आयुष्यात चमत्कार करा. आयुष्य पूर्णपणे चांगलं करा. स्वामी म्हणतात फक्त विश्वास आणि श्रद्धा ढळू देऊ नको. योग्य वेळ आली की तुला तेही भेटणार ज्याची तू कधी अपेक्षा केली नसणार. झुकवून मस्तक तुझ्या पावली नाम घेतो स्वामी तुझे. स्वामी माऊली म्हणतात आयुष्यात लक्षात ठेवा तुझ्या आयुष्यात जे संकटे आहेत त्या जास्त काळ टिकणार नाही. आम्ही लवकरात लवकर ते संकटे दूर करू. तू फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्या व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आहे आणि आपल्या सोबत देखील आहे. नसे ज्ञान वैराग्य ते सर्वदा. स्वामी म्हणतात मला मानतोस ना, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना, मग विश्वास ठेव तुझ्यासाठी जे असेल ते सर्वोत्तम असेल. ते तुला मी देईल आणि लवकर देईल. नित्य करो जो स्वामी स्मरण. आयुष्यात त्याच्या कधी नाही अडचण. स्वामी माऊली देतील त्याची साथ. माझ्या प्रिय बाळा घाबरू नको. स्वामी सदैव आहेत तुझ्या पाठीशी. अहंकार बाजूला ठेवून बोलावं. हेतूशिवाय प्रेम करावं. अहंकाराशिवाय आयुष्य जगणं म्हणजे आयुष्याचं सोनं करणं. अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि सर्वांशी खूप प्रेमाने बोलणं. आयुष्याची खरी मजा तर यातच आहे. जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो नेहमी दुःखी असतो. अडचणीच्या तुरुंगात सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरणे गरजेचे आहे. आयुष्य कुणासाठी थांबत नाही. ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट यांचं चक्र आहे. जिथे आपल्याला असं वाटतं सर्व काही संपलं आहे पण प्रत्यक्षात तसं नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. ठेवा प्रत्यक्षाचा शेवट. स्वामी म्हणतात अडचणी कितीही येऊ द्या प्रारंभाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कायम असेल सोबत. माझ्या प्रिय बाळा विश्वास ठेव. स्वामी देतील तुझी साथ. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोड गोष्ट नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला मिळणार नाही. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनेवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील. आयुष्यात मेहनत एवढी घ्यायला हवी की आपण जे काही काम करू ते पूर्णपणे काम पार पाडल्याशिवाय सोडायला पाहिजे नाही. आज न चुकता जो मनोभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझ्या उपस्थितीची प्रचिती येईल आणि ती आल्याशिवाय राहणारच नाही. वेळात वेळ काढून एकदा बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावना आणि वेदना हिशोब कधी लावता येणार नाही. या जगात या यश या जीवनात आपल्याला काय करायचंय ते आपण ठरवल्याशिवाय मिळता येणार नाही. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला समर्पित समृद्धी देतो. मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात त्यांची भक्ती देतात. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीही वाया घालवू नका. पटकन जसा आहे तसा वापरून घ्या. कारण पुन्हा कधी मिळेल हे सांगता येत नाही आणि ते मिळायलाही नशीब लागतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळी डोळ्यासमोर फक्त अंधार असेल तेव्हा तू घाबरू नको. त्यावेळी तुला समर्थ नावाची तळपळणारा सूर्य दिसेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नैतिकता ही मोक्षप्रद नेत असते आणि अनैतिकता ही अग्नोस्पद नेत असते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतः तुमच्याकडे येतील. निसर्गाचा नियम आहे म्हणून तुम्हाला जे हवंय त्यासाठी फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयारी केली की त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यायलाच पाहिजे.
स्वामी म्हणतात आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ होते. स्वामी म्हणतात भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसतं उच्चारलं तर लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामी दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःखे हे पूर्णपणे कमी होते. स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा, मनापासून हाक मार, मी येईल. मी कुठेही गेलेलो नाही, मी तुझ्या जवळ आहे. फक्त एकदा हाक मार. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थापुढे दुसरं कोणीही नाही. स्वामी अशक्य ही शक्य करतील. जे गोष्ट कधी आयुष्यात होईल की नाही यापुढे प्रश्न उभा राहायचा, ती गोष्ट स्वामी फक्त 24 तासात पूर्ण करून दाखवतात. अशक्य आपल्यासाठी असू शकते, स्वामीसाठी तर सर्व काही शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही मागायचंय ते स्वामींवरती विश्वास ठेवून मागा. त्यांचा विश्वास ठेवा. एकदा श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात राजधिराज महायोगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. आयुष्यात अडचणी आल्या तरी घाबरू नका, कारण मी तुमची देतोय साथ. बाळांनो, मी तुमच्या नामस्मरणासाठी वाट पाहतोय. एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी म्हणतात भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कालही तुझी साथ दिली, मी आजही तुझी साथ देतच आहे आणि मी उद्याही तुझी साथ देणारच आहे. आता संकटे ते नव्हे जे आपल्या जीवनात येतात. स्वामी कधीही आपल्या जीवनात संकटे टाकत नाही. संकटे तर आपापल्या कर्माने येतात. ज्याचे कर्म चांगले त्याचे जीवन सुखी आणि ज्याचे कर्म वाईट त्याच्या जीवनात अडचणी. पण कर्म वाईट असून जीवनात अडचणी असूनही स्वामी साथ देतात. मनापासून स्वामींना शरण जाणाऱ्या भक्ताच्या पाठीशी स्वामी सदैव असतात. स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा, काळजी करू नको, कालही तुझ्या सोबतीला होतो, आजही तुझ्या सोबतीला आहे आणि उद्याही तुझ्या सोबतीला असेल. सुख देना है तो बस इतना दो कि अहंकार ना आए, और दुख देना है तो बस इतना दो कि भगवान पर से श्रद्धा हे उठ ना जाए. स्वामी म्हणतात तू जे स्वप्न पाहत आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार. तथास्तु, मी आहे ना, मी करेल ते सत्यात. फक्त तू माझे नाम स्मरण कर. जिथे सर्व काही चालत नाही तिथे फक्त भक्ती चालते. स्वामींच्या डोळ्यात पाहत आपल्या अडचणी सांगा. स्वामी अशक्य ही शक्य करतील. स्वामी नेहमी आपली साथ देण्यासाठी तत्पर असतात. स्वामींनी तर कालही साथ दिली होती, स्वामी तर आजही साथ देत आहेत आणि स्वामी उद्याही साथ देणार. मी शून्य, पण तुम्ही मला गुरुच्या रूपात भेटलात म्हणून माझे पुण्य. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचे हे आयुष्यातील सर्वात मोठे आहे. स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही आणि ते जे काही करतील ते आपल्यासाठी योग्यच करतील. जर तुम्हाला वेळ असेल काही सेकंड तर एकदा या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस वेळ. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर तू विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे. आयुष्यात पुढे नेणाराही मीच आहे. तुझी मदत करणाराही मीच आहे. अरे माझ्या बाळा, तुझ्यासाठी सर्व काही करणारा मीच आहे. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही. आज जिथे तुझी सहनशक्ती संपेल ती संपू दे. आम्ही असू, आम्ही पाहून घेऊ. तुझी साथ आम्ही नक्की देऊ. जेव्हा जग धरे वेडीशी तेव्हा स्वामी उभे राहत पाठीशी. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजून काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाही. ते फक्त देव देऊ शकतो. गुगल मात्र एक सर्च इंजन आहे, पण देव त्या इंजिनपेक्षाही मोठा आहे आणि देव हा असामान्य आहे. देव सर्व काही शक्य करू शकतो. देव प्रत्येक गोष्ट करू शकतो. देव सर्व काही असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही देवच असतो. खूप खुशालीपेक्षा चिमुटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो. आयुष्यात तुम्ही जे स्वप्न पाहता, सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करता, हे तुम्ही करायला हवी. रोज रोज मेहनत केल्याने आयुष्यात नक्की चमत्कार घडतात. श्री स्वामी समर्थ महाराज आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत हारू नका. स्वामी म्हणतात हिंमत कधीही हारू नका, कारण ही हिंमत तुमच्या शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका.
मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याला समोर निरुत्तर राहू नका, कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. श्री स्वामी समर्थ सांगत असतात, चालता चालता कधीतरी ठेक लागणार. जगायचं म्हटलं की दुःख असणार, अडचणी येणार. ठेक लागणार म्हणून चालणं सोडायचं का, तर दुःख अडचणी आहेत म्हणून जगणं सोडायचं का. दुःखातही आनंदाला तरी शोधायचंय, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचंय, आणि हा जीवन आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख कधी आयुष्य सुंदर बनवू शकतं. नको डगमगाऊ, स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझ्या प्रिय बाळा, तू विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संदेशामार्फत आम्ही तुला देणार आहोत. हा संदेश तुझ्या जीवनासाठी जीवन बदलणारा संदेश ठरणार आहे. कर्म करत जा, सावध राहा, कारण मी पाहत आहे तुझं अनंत जन्माची कर्माची साथीदार मीच आहे. साखळी मीच देणार आणि तुला सजा आणि योग्य फळही मीच देणार. तुझ्या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ देणे माझी जबाबदारी आहे, माझे कर्तव्य आहे, आणि मी ते पार पाडणार. आधी मी होतो आहे आणि आताही मी आहे. पण एवढं लक्षात ठेव, कर्मापुढे कोणीही नाही. आणि जर तुझे कर्म वाईट असेल तर चांगलं आम्हीही देणार नाही. चांगले कर्म असेल तर वाईट आम्हीही देणार नाही. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला, जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या हृदयात असतो. त्यामुळे मला तुमच्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ देऊन तुमची वाईट वेळ जाऊन चांगली वेळ आणून दिली त्याला कधीच विसरू नका. सर्व दरवाजे बंद झाले तरी हृदयाचा दरवाजा बंद होत नसतो, तो कायम उघडा असतो. अपेक्षा गुरुपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणी असाल तर गुरु तारतील, कारण गुरु हे सदैव मदत करतात. पण इतर लोक अडचणीत असाल तर मागे ओढण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःच त्यात सुख शोधतील. स्वामी म्हणतात, तुमचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्व काही योग्य करणार. आम्ही जे काही करू ते तुमच्यासाठी चांगलं ठरणार. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलंय म्हणून मंदिरात जाऊ नये असं नाही. देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. देव सदैव आपल्या सोबत आहे. देवावरती विश्वास ठेवा, तो कालही सोबत होता आणि आजही सोबत आहे. देव तर सदैव आपली मदत करतोय आणि अशीच मदत करत राहणार. नामाने काय होणार असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव फक्त नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे बोल आवडते आणि जो नामस्मरण करतो त्याचं आयुष्य खूप सुधारलं जातं. स्वामी समर्थ सदैव आपली कृपा तशा व्यक्तीवर ठेवतात, त्यामुळे त्यांची भक्ती करा, त्यांच्या भक्तीत तल्लीन राहा. स्वामी विना काहीही नाही. स्वामीच आहेत शक्य करणारे आणि स्वामीच आहेत सर्व काही. अनोळखी माणसे तर सोडतात, पण रक्ताची नाते हे कधी तुटत नाहीत. आयुष्यात अडचणी या येतच जातात, पण आयुष्यातील अडचणी पूर्णपणे सोडायला आपल्याला हृदयात प्रेम लागतं. कधी कुणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये. हरवला नाही आलं तरी अश्रूचे कारण होऊ नये. हसवता आलं तर ठीक आहे, पण रडवू नका कुणाला. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. श्री स्वामी समर्थ म्हण. माणसाला त्याचे भोग हे भोगून संपवावे लागतात. ते टाळता येणार नाही, कारण त्याचे कर्माचे हिशोब असतो. त्यामुळे तुम्ही न टाळता पूर्ण विश्वासाने या संदेशाला 15 मिनिटे पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, आयुष्यात मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठ. सर्व मांगल्य मानणारे तो आस्तिक असतो. काव्य म्हणजे वस्तूवर केलेले असे सौंदर्य आहे. एक नियम अखंड चालविणे, यात आपल्या आयुष्याचे नाव तपश्चर्या आहे. सूर्य इतका वशी शक्तीपणा अंगी आणायला हवा. सूर्य जसा स्वतः तपतो पण दुसऱ्याला उजेड देतो तसं व्हायला हवं. श्री स्वामी समर्थ वचन. मी शरीराने तुम्हाला दिसलो नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुमच्या सर्वांना आशीर्वाद आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करणे बंद कर आणि कामाला लाग. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या मुखात नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखी व्यक्ती आपल्यासारखा वाटायला लागतो. वाईट वेळेत आल्यानंतर काही गोष्टी आपल्याला कळतात, जसे की आपले कोण, परके कोण, कोण वाईट काळात आपल्या सोबत आहे आणि कोण या वाईट काळात आपल्याला सोडून गेलंय.
स्वामी म्हणतात, प्रत्येक काळात तुला आम्ही हात देणार, प्रत्येक गोष्टी तुझी आम्ही मदत करणार, त्यामुळे तू काळजी करू नको. तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही फक्त चालतो स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात गोंधळ मी समजू शकतो, तुला जे दिसतंय ते मी सत्य आहे आणि ते पण मला दिसत आहे. ते जाऊन तू वाचण्याचा प्रयत्न कर, समजण्याचा प्रयत्न कर आणि पुढे जा. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. पण यामध्ये डोकं शांत नसेल किंवा भाषा गोड नसेल तर नाती हे टिकत नाही. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानकारक इतकं आहे की ते आयुष्यभर पुरून राहील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आयुष्य सुंदर सहजपणे घडत नसतं, तर ते जीवनपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून आणि प्रेमातून. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात शत्रू किती आहेत आपले, यापेक्षा जास्त आपले चाहणारे किती आहेत यांना पहा. शत्रूंचं काय आहे ते निर्माण करायला वेळ लागत नाही, पण चाहते निर्माण करायला जिंदगी लागते. शोधणार असतील तर काळजी शोधणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुझ्या शोधत तुझ्या जवळ येतील. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठून कुठल्या तरी दरवाजाने बाहेर जातोच असतो, फक्त तो काढायला आपल्याला पाहिजे. स्वामी म्हणतात, कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण तू नशिबावर नाही तर मेहनतीवर विश्वास ठेवतो. कष्ट करत जा, आयुष्यात वाईट दिवस येतात, त्यांना सामना करत आयुष्यात पुढे जात जा. घाबरू नको, तुझे प्रयत्न प्रामाणिक आहे आणि सुख आणि योग्य वाणी आहे, त्यामुळे मी सदैव तुझी मदत करेन. फक्त मला हाक मार. स्वामींच्या आयुष्यात काय आहे हे स्वामींना माहिती आहे आणि आपल्या आयुष्यात काय आहे हेही स्वामींना माहीत आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या आयुष्यात काय आहे हेही स्वामींना माहिती आहे. स्वामी सर्वांवरती नजर ठेवून असतात, ते एका वेळेला करोडो भक्तांवरती नजर ठेवतात. जे जे त्यांचे नामस्मरण घेतो त्यांच्यावर ते नजर ठेवून असतात. त्यांची वाईट वेळेत साथ देतात, त्यांना वाईट वेळेतून बाहेर काढतात, त्यांना चांगले दिवस दाखवतात, त्यांची प्रार्थना स्वीकारतात, त्यांच्या हाकेला धावून जातात, त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. लक्षात ठेवा, स्वामी तुमची जेव्हा साथ देतील तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांचे आभार माना. स्वामी माऊली, माझी साथ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद असं म्हणा. स्वामी म्हणतात, माणूस म्हणून परिपक्व झाला तर आता माणसाचे सर्वात श्रेष्ठ कार्य म्हणजे इतरांची सेवा करणे, आयुष्यात धनधर्म करणे, ज्ञानधर्म करणे, या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, आयुष्यात चमत्कार व्हायला वेळ लागत नाही, पण तो चमत्कार झालेला आहे हे कळायला वेळ लागतं. चमत्कार मात्र एक निमित्त आहे, पण खरी मजा तर आयुष्यात प्रयत्न करून यशस्वी होण्यात आहे. चमत्कार असा काहीही नसतो, जो जास्त मेहनत करतो स्वामी त्यांना जास्त फळ देतात आणि त्यांना चमत्कार म्हटलं जातं. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, तुझी साथ मी देईल. तुझ्या आयुष्यातील तुला कठीण काळातून मी काढेल. वेळ काढून वेळ न बोलणाऱ्याला आयुष्यात कधीही पुन्हा जागा देऊ नका. जो व्यक्ती वेळ काढतो आणि तुमच्यासाठी बोलतो तो काहीही करू शकतो. चुकीचं सांगत नाही, त्या करतोशिवाय सारखी आहे. जो गरम असतो तर हात भाजतो आणि थंड झालं असेल तर हात काळा करतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मग या संदेशाला पूर्ण ऐक ना, अर्धवट सोडून जाऊ नको. एकदा पूर्ण ऐकून तर बघ, तुझं आयुष्य कसं भरभरून जाईल. स्वामी म्हणतात, काळजी न करता या संदेशाला आता ऐका. तुमच्या आयुष्यातील मोठे मोठे संकटे आता दूर होतील. विश्वास ठेवा, स्वामी सदैव पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात काय संकटे आहेत, तुम्हाला आयुष्यात काय अडचणी आहेत. अडचणी या त्या नसतात जे तुमच्या आयुष्यात आहेत. अडचणी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अडचणी या खूप असतात. जसे आंब्याला मोहर खूप येते पण फळं थोडी लागतात, तसे आयुष्यात समस्या खूप येते पण त्यांच्या अडचणी या फार कमी बनतात. आयुष्य हा कोरा चेक आहे, त्यावर तुमच्या हक्काने तुम्हाला काय लिहायचे ते तुम्ही लिहू शकता आणि आयुष्यात पुढे जाऊ शकता. आयुष्य एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला योग्य दिशेला नेते, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही चांगले करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री हे झोप कोणाला लागत नाही आणि सुखाच्या आनंदाने कोणीही झोपत नाही. आणि यालाच तर जीवन म्हणतात, ज्यात सुख आणि दुःख या दोन घटकांचाच फरक असतो. जर दुःख असेल तरी व्यक्ती झोपत नाही आणि सुख असेल तरीही आनंदाने झोपत नाही.
स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतर देणारा सर्व काही मिळेल. स्वामी सांगतात, माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ असा मनुष्य, त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरुजी त्यांनी नामस्मरण घ्यावे. स्वामी म्हणतात, आयुष्यात खेळायला खूप गोष्टी आहेत, पण कधीही कुणाच्या मनासोबत खेळू नये. आयुष्यात स्वामी सांगतात, देण्यापेक्षा आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्यात जर कर्मविश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केला पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांना जपून वापरलं पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदरनी सुंदर असणं. स्वामी म्हणतात, मनाने जर व्यक्ती सुंदर असेल तर चेहऱ्याने कसाही असे ना, काही फरक पडत नाही. मन फक्त सुंदर लागते. उपयोग करून घेणारे खूप भेटतील, पण कामी पडणारे या जगात खूप कमी मिळतील. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, तुम्हाला साथ मी देणार आणि साथ मी देतच आहे. फक्त तुम्ही माझे नामस्मरण घ्या, मी पाठीशी सदैव राहीन. आयुष्यात अडचणी असतील, घाबरू नका, काळजी करू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते पण फक्त आपलं कोण आणि नेमकं परकं कोण हे ओळखण्यापर्यंत. स्वामी सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरडण्यासारखे हजारो भेटतील. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण खूप मजा लुटतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, पण तुम्ही भिवू नका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. अडचणींना साथ देईल. तुमची चांगली वेळ येईपर्यंत तुमच्या सोबत असेल. एकदा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तुमच्या मनात जे चाललंय, होय, तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात उतरवणार, आणि हो, हे मीच उतरवणार. फक्त श्री स्वामी समर्थ म्हण. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणीही कारण असू दे, तू घाबरू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. श्री स्वामी समर्थ म्हण. स्वतःवर विश्वास ठेव, सगळं काही योग्य होईल. खूप जण आयुष्यभर एक गोष्टी विश्वास ठेवत नाही, तो म्हणजे प्रयत्न. जो व्यक्ती आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जातो. तुमच्या अगोदरही कोणी नव्हतं, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही. फक्त भक्ती करा किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. मी सदैव तुमच्या सोबत आहे. बाकी अडचण तुम्हाला कुठलीच येणार नाही. लोक काही असतात जे तुमची मदत करतील, पण या जगात 99% लोक तर तुमचा स्वार्थासाठी फायदा घेतील आणि नंतर तुम्हाला ते सोडून देतील. सुंदरता नसली तरी चालेल, सोज्वलता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, दरवळायला असलं पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, आपुलकीचं बंधन असायला पाहिजे. आपली भेट होत नसली तरी चालेल, पण हा गोड संवाद असला पाहिजे. स्वामी म्हणतात, सल्ला घ्यायचा तर यशस्वी लोकांचा घ्या. अपयशी लोकांचा घेऊन करणार तरी काय? अपयशी लोक फक्त ते यशाच्या गोष्टी सांगतात. यशस्वी लोक तुम्हाला रस्ता सांगतील. काही लोक म्हणतात अपयशी लोक कोणत्या चुका नाही करायला पाहिजे ते सांगतील, पण ते हे नाही सांगत की त्यांनी चुका सुधारल्या असत्या तर त्या यशस्वी झाले असते, पण त्यांनी ते सुधारल्या नाही. तर त्याचं कारण सर्वात मोठं म्हणजे ते आळशी होते. त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. यशस्वी व्यक्तींचा ऐका. ते चुका जरी सांगणार नाही, पण यशस्वी कसं व्हायचं हे मात्र नक्की सांगतील. त्यांचं ध्येय, चिकाटी आणि जिद्द याकडे लक्ष द्या. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजे हा आग्रह माणसाच्या जीवनात सर्वात मोठं दुःखाचं कारण ठरतो. त्यामुळे सर्वांनी ते नेहमी लक्षात ठेवा. कर्ता आणि कविता हे स्वामी समर्थ राया आपली साथ देतील. फक्त त्यांच्यावर पण विश्वास ठेवायलाच हवा. जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अडचणी हा कधीच येत नाही, आणि जो स्वामींवर विश्वास नाही ठेवत त्यांच्याही आयुष्यात अडचणी येत नाहीत. फक्त त्यांच्या आयुष्यात जर अडचणी आल्या तर त्यांच्या सोबतीला कोणी नसतं, आणि आपल्या आयुष्यात अडचणी आल्या तर स्वामी आपल्या सोबतीला असतात आणि ते दूर करतात. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट आहे जी आपल्याला शक्तिशाली बनवते, जी की आपल्याला अशा गोष्टीतून सुद्धा बाहेर काढते ज्यातून निघणे कधी अशक्यच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
स्वामी नाम किती गोड, रोज रोज घेत जा. स्वामी नामाने आयुष्याला नवीन दिशा देत जा. स्वामी नाम घेता आयुष्याचं होईल चांगलं फळ. जीवनात बँकेत जर तुमच्या पुण्याचा बॅलन्स कमी असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. जर ते बॅलन्स कमी असेल तर वाढवण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावी लागेल. जे मला ओळखतात मी त्यांना कधीही सोडणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्यावर जो विश्वास ठेवतो, जे शंका करत नाही, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मी त्याची मदत करतो. ऑनलाईन आहात ना, मग म्हणा ना श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात जे संकटे आहेत ती जास्त काळासाठी नाही, कारण आम्ही ते लवकर दूर करणार आहोत. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही कालही सोबती लावतो, आजही आहो आणि उद्याही असणार. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोक हे तुझे खूप जास्त शत्रू आहेत. त्यांच्याकडे जाऊ नको. जेव्हा तुझी चांगली वेळ येईल तेव्हा ते तुझ्याकडे येतील, पण तेव्हा त्यांना स्वीकारू नको. मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. अरे मी वारा आहे, अरे मीच पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघणारा शब्दही मीच आहे, आणि गगनापुरातही मीच आहे, कैलासावरही मीच आहे, ग्रहावरही मीच आहे, गरुडावरही मीच आहे, ध्रुवावरही मीच आहे. तू कुठेही गेला तरी मीच आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ नाम जप करा. स्वामी म्हणतात, कर्ता आयुष्यात खूप महत्वाचा आहे आणि त्या कर्त्याचे कर्म हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. कर्म योग्य असायला हवे, तेव्हाच आयुष्याचे योग्य फळ मिळते. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. जर एका अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपात पच्छुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला आयुष्याच्या आजारात अडकवतात. स्वामी म्हणतात, स्वामी भक्त हो. आपण श्री स्वामी समर्थांना मनापासून हाक दिली तर त्यांनी आपल्याला त्यांचे दर्शन नक्की देतील. फक्त त्यांना हाक द्या आणि त्यावर विश्वास ठेवा. कर्म करो तो फल मिळता है, आज नहीं तो कल मिळता है, जितना गहरा अधिक हुआ कुआं उतना मीठा जल मिळता है. स्वामी समर्थांची भक्ती करा आणि कर्म करत जा. आज न उद्या फळ नक्की मिळेल. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. तो आनंद दुसऱ्याच्या कपाळावर लावता तरी येत नसतो, पण तो त्यांना आपल्या सोबत घेऊन सुगंध म्हणजेच त्याची आनंदाची गोष्ट त्यांना देऊ शकतो. स्वामी म्हणतात, जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत, आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांना मी कधी ओळखले नाही. श्री स्वामी समर्थ. जीवनात तुमच्या कितीही तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीत निघणारा धूर भीतींना काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचं सामर्थ्य त्या धुरात तरी नाही. उलट आकाशात त्यांना पांढरा करतो. स्वामी म्हणतात, प्रत्येकाचे मन जपत राहायचं. याला काय वाटेल त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय. आपल्या मनाला कोणीच विचार करत नाही, आपल्या मनाला कोणीच जपत नाही, वरून आपणही नाही जपायचं तर मग कसं. अशी वेळ फक्त स्वामी म्हणतात की अशा वेळेला घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचं ऐका आणि सोडून द्या. एका कानात ऐकायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं आणि आयुष्यात पुढे चालत राहायचं. स्वामी सांगतात, ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. बस आयुष्यात हा साधा आणि सोपा नियम पाळायचा. आयुष्य मग बघा किती चांगलं होतं. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी ही सारखी आणि वेगाने वाहत असते. चुकून जर पडले तर पूर्ण बर्बाद केल्याशिवाय हे तुम्हाला सोडत नाही. जो व्यक्ती कायम दुःखाच्या रडगणात असतो तो आयुष्याच्या दरवाजात उभा असतो. तो बाहेरूनच सुख पाहतो आणि परत जातो. तो व्यक्ती कधीही स्वामींवर श्रद्धा ठेवूच नाही. असं कारण की स्वामींवर जो श्रद्धा ठेवतो त्यांच्या आयुष्यात सुख येते. आणि जर तुमच्या आयुष्यात खूप दुःख येत असेल आणि तुमचा विचार असेल की स्वामींची भक्ती करायची का, तर नक्की करून बघा. ते दुःख सुखात बदलेल. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव. परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाही. ते सदैव आपल्या सोबत आहे. मनापासून हाक मार, मी येईन. संकटात असताना तुम्हाला मठात येणे हे पोथी वाचा, इतर धर्मासारखंच नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही जर माझ्या मठात नाही आले तरीही मला चालेल, माझ्यासाठी उपवास नाही केला तरीही मला चालेल, माझ्यासाठी ग्रंथ नाही वाचला, माझे नामस्मरण करा, फक्त मी सर्व काही देईन. तुम्ही जर माझ्यासाठी काहीच नाही केलं पण फक्त तुमच्या मुखात माझे नाव ठेवलं तरीही मी तुमच्यावर तेवढी श्रद्धा करेल आणि तुमच्या श्रद्धेला तेवढंच फळ देईल. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, मी सदैव सोबत असेन, फक्त नामस्मरण करीत राहा. स्वामी म्हणतात, आपण हे खूप चांगले जगतो. आपल्या आयुष्यात जे काही करतो त्याचे फळ नक्की आपल्याला मिळते. क्रोधाचा एक क्षण संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. आयुष्यात अडचणी येतील पण त्यांचा सामना कर. त्या अडचणी तुला आयुष्यात पुढे नेतील. दृष्टी जाईल जेथे तेथे, स्वामी दिसतात तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे लागतात.
स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हा विश्वास सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक आम्ही आहो. आम्ही स्वामी आहो, सर्व जगांचे ब्रह्मांडांचे मालक आहो. तू काळजी करू नको, तुला संकट आम्ही पडू देणार नाही आणि पडला तरी लवकर बाहेर काढणार. फक्त तू विश्वासाने आपले काम प्रामाणिकपणे करत जा. ज्यांनी आपले विचार भेटत नसतील किंवा पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्यात ढवळलं तर तो पाणी अजून गढूळ होतं. उलट ते पाणी एवढं खराब होतं की पुन्हा त्याकडे पाहू सुद्धा वाटत नाही. जर तुम्ही एखाद्याला प्रत्युत्तर देण्यात व्यस्त असाल तर ते अजून तुम्हाला प्रत्युत्तर देण्यावर भाग पाडेल. या जगात नाते तर सर्व सोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. परिस्थिती काय, निमित्त मात्र असते. कर्म जे तुम्ही दुसऱ्यासोबत करीत आहात ते तुमच्यासोबतही होणार, लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, परिस्थितीत सगळ्यांची परीक्षा बघते. म्हणून हताश होऊ नका, कधी रडू नका, आयुष्यात कधी नाराज होऊ नका. स्वामींवरती विश्वास ठेवा आणि पुन्हा सुरुवात करा. घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करू नका, आपण आहोत या गोष्टीचं सुख माना. स्वामी सदैव सोबत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणी पाहून रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते. क्षुल्लक घटनाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. ध्येयाने त्या मार्गावर चालायचे असते. ज्याच्या घरी अक्कलकोटची आई तो जन्माला अनाथ नाही. लक्षात ठेवा, स्वामीचा ज्याच्यावर विश्वास आहे आणि जो स्वामींवर विश्वास ठेवतो असा व्यक्ती कधीच अनाथ नाही आणि कधीच एकटा नाही, कारण स्वामी सदैव त्याची साथ देतात. स्वामी म्हणतात, काळजी नको करू, मी सदैव तुझ्यासाठी तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी सदैव तुझी साथ देईन. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे तू आयुष्यात काम करू शकतो ते काम कर. मी सदैव तुझ्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याचं अस्तित्व पायाखाली तुडवून स्वतःचं स्वप्न पूर्ण कधी करू नका, कारण ते आयुष्याला बर्बाद करण्याचा एक सोपा मार्ग आहे. आयुष्याला जर सावरायचं असेल तर मेहनत करा आणि मेहनतीला कुठलाही पर्याय नाही. मेहनत अपर्यायी आहे. जर पर्याय असतात तर आजकाल कोणीही यशस्वी झालं असतं. आयुष्यात खूप सारे जण येतात, ज्यांना प्रत्येकाला वाटतं ते लक्षात ठेवायचं. जे आपल्याला लक्षात राहील ते नाही ठेवायचं. जे आपल्याला आवडेल ते लक्षात ठेवायचं. जे आपल्याला वाईट वाटेल त्यालाही लक्षात ठेवायचं. पण जो आपली फक्त चेष्टा करेल, जो फक्त खाली खिचण्याचा प्रयत्न करेल, त्याला ते गेल्यानंतरच विसरून जायचं. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भले झाल्याची पाहण्याची ताकद मनात असली पाहिजे. स्वामी म्हणतात, भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं कळायला सुंदर विचार लागतात. जर या गोष्टी तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला जग कळेल. स्वामी सांगतात, काळजी करू नका, फक्त विश्वास ठेवा. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधीही पाझर फुटले सांगता येत नाही. जिथे समजून घेतलं जात नाही तिथे सांभाळून घेतलं तर चांगलं असते. जीवन दिले तू सांभाळण्याची, तूच आहे श्रीमंती, तूच आहे श्री स्वामी समर्थ, तूच आहे संपत्ती. स्वामी समर्थच आहे ज्ञानाचे सागर, स्वामी समर्थच आहे धनाचा पहाड. स्वामी प्रत्येक संकटात साथ देतील, फक्त विश्वास ठेवा महान. स्वामी म्हणतात, तू एक लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जेवढे संकटे आहे ते आम्ही सर्व दूर करू. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करीत राहा. दररोज गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी मात्र निमित्त आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले. आयुष्यात काही गोष्टी खूप वेळा तू मला संकट दिले पण साथ सोडली नाही. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने, आशीर्वादाने, सुख, शांती, समाधान आणि आनंदाने व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनात परिश्रम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना शरीर हे तुझे असू दे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होतील हीच प्रार्थना करतो. स्वामी म्हणतात, तुझी कोणीही अडचण असू दे, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, तुझ्या कितीही अडचणी असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा तू मला एकदा सांग, मग बघ मी एका क्षणात दूर करेल. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यातील प्रत्येक अडचण हे फार काळ नसते. घाव घातला की त्याचं उत्तर देखील मिळते. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, आयुष्य हे तात्पुरतं नाही, हे आपल्याला चांगलं जगायचं आहे. त्यामुळे तू फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेव आणि आयुष्यात सकारात्मक राहा. तुझं आयुष्य नक्की चांगलं होणार. या एकच उपायाने श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात.
त्यांचे नामस्मरण, फक्त आणि फक्त नामस्मरण. जो व्यक्ती त्यांचे नामस्मरण करतो तो नक्की स्वामी त्यांना जवळ पकडतात. स्वामी समर्थ हात जोडितो, अंत पाहू नको. आयुष्य हे खूप सोपं आहे. स्वामींना लिहिणंय. स्वामी म्हणतात चांगलं होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकी सर्व आम्ही पाहून घेऊ. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक दिवस आत्मविश्वासात जातो. श्री स्वामी समर्थ म्हणताय ना, श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि श्री स्वामी समर्थ म्हटलंच पाहिजे, कारण त्याने स्वामी सदैव आपली साथ देतात. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्यावेळी तुझी सर्व काही व्यक्ती जवळपासची तुझी साथ सोडतील. तुझे स्वप्न साकार होता होता दूर होतील. पण त्यावेळी तू माझे नाम घे. मी तुझे सर्व काही परिस्थिती योग्य करेल. सर्व काही तुला तुझ्या मनासारखं आणि पहिलेसारखं करून देईल. सर्व मंगलमय शिवे सर्वता साधिके शरणम त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. स्वामी म्हणतात आयुष्यात 4 गोष्टी महत्वाच्या असतात. 1. आपला स्वभाव. 2. आपली साथ देण्याची क्षमता. 3. आपण इतरांना कसा वागणूक देतो. आणि 4. आपण प्रामाणिक आहोत की नाही. या गोष्टी आयुष्याला आपल्या यशस्वी बनवतात. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. जिद्द अशीच असायला हवी. आता स्वामी म्हणतात मला मानतोस ना, मग विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल ते मी तुला देईल. तू माझे मनापासून नामस्मरण कर. मी तुला सदैव प्रसन्न राहील. आयुष्यातील तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत राहील. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर अरे वेड्या, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. घाबरू नको. जो जीवनभर नियमित राहतो तो आयुष्यात पुढे जातो. जो आयुष्यात पुढे जातो तो कधीही हार मानत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणा, आयुष्याचं सोनं होईल. भावनांच्या तळ्यावर समर्थांची पोळी भाजू द्या. स्वामी म्हणतात आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी चुकीच्या गोष्टी करू नका. चुकीच्या गोष्टी केल्याने ते तुम्हाला एकदा तरी शांती देतील किंवा समाधान देतील, पण नंतर आयुष्यभर तुम्हाला त्या पूर्णपणे बर्बाद करत राहतील. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्या दिवशी तुझा दिवस समाधानाचा गेला असं समजावं. स्वामी म्हणतात निंदा व टीका आयुष्य टाळण्यासाठी आली पाहिजे. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या पूर्ण करायच्या असतात. मनापासून स्वामींना शरण जाण्यासाठी भक्ती पाठीशी असावी लागते. स्वामींची भक्ती करावी लागते. स्वामींचे नामस्मरण घ्यावे लागते. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला आपण प्रसाद म्हणून संबोधतो. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तिला तेव्हा आपण उपवास म्हणतो. आणि भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला आपण तीर्थ म्हणतो. आणि भक्ती जेव्हा एका भक्ती केल्यास माणसात शिरते तेव्हा तिला आपण पूर्णपणे आयुष्यात समाधानी व्यक्ती म्हणतो. भक्ती हे आयुष्यात अशीच असते. उशीर का होईना पण आयुष्यात प्रयत्नशील राहा. कारण जर प्रयत्नशील असाल तर आयुष्यात कुठेही तुम्ही अडकणार नाही. उशीर का झाला यापेक्षा जास्त उशीर का होऊ नये याकडे लक्ष द्या. तुम्ही आयुष्यात सदैव पुढे जाल. प्रगती करायची असेल तर तुम्ही प्रगती करू शकता. मेहनत करा. कोणत्याही गोष्टीसाठी समर्थ राहा. श्री स्वामी समर्थ म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकतेवर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की इतकं देणार की मागायला काही उरणार नाही. स्वामी म्हणतात आठवण कितींदा येऊ द्या. आयुष्यात बऱ्याच वेळा तुम्हाला अडचण येईल पण त्यांना घाबरू नका. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वाट चुकली तर साथ स्वामी देतील. शब्द चुकले तर माफी तुम्हाला मागावी लागेल. कारण शब्दावर तुमचाच कंट्रोल असतो. शब्द हे तुमच्या हातात असतात. वाट स्वामी दाखवतील पण शब्द योग्य वापरणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ते शब्द वापरा. श्री स्वामी समर्थ म्हणतात वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग तू नुकसान का करतोय? आम्ही तुझी साथ देणार. समोरचा चुकला तरी कधी चुकू नको. भौतिक गोष्टी जाळ्यात तू अडकू नको. उभा आहे मी, तू काळजी करू नको. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर करू देऊ नका आणि स्वाभिमान कधी मनाच्या घराबाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, स्वाभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला मागे ओढणार नाही. आयुष्यात पुढे जायचंय तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जपणारी श्रद्धाही तुम्हाला नसते. मग तुमच्या वाटेत आलेले दुःख तुम्हाला काय करायचे? मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातही निघालेला मीच आहे. मी सर्वत्र आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण घे. मी सदैव तुला दर्शन देईल.
जे टाळणे अशक्य ते शक्ती सहाय्य, जे शक्य साध्य आहे निर्धार कराया. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुझ्यासाठी जे अशक्य आहे ते तुझ्यासाठी अशक्य असेल, पण माझ्यासाठी नाही, ते माझ्यासाठी शक्य आहे. त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवून तुला जे काही पाहिजे ते माग, आम्ही ते नक्की पूर्ण करू. भलेही ते तुझ्यासाठी कितीही अशक्य असेल तरीही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलयुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तुटलं जातं. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबत आहे. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊ नये म्हणून त्याआधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्या सेवेत मग्न राहणे महत्वाचे आणि चांगले आहे. फक्त हे विश्वास ठेव. आणि आज एकदा जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नको. एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप कर.